कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॉक्टर डॉक्टर सर डॉक्टर 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 याला बघा ना काय झालं प्लीज। बघतो मी अर्जुन सर, अमोलची जरा क्रिटिकल पोझिशन दिसते मला। मामा मामा यांना आत घेऊन चला। ओ मामा मामा लवकर लवकर प्लीज सांभाळून सांभाळून सांभाळून। ए बघा माझ्या मुलाला वाचवा। काय करायचं ते करा, तुम्हाला कसली पण गरज असेल आम्हाला सांगा, आम्ही सगळं करतो, पण त्याला प्लीज वाचवा डॉक्टर, प्लीज वाचवा त्याला। हो हो, हे बघा जरा प्लीज प्लीज जरा तुम्ही शांत व्हा, जरा प्लीज शांत व्हा। डॉक्टर अचानक कसं काय झालं त्याला? हे अचानक नाही झालेलं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना अमोलला आजार आहे तो, पण त्याचेच हे परिणाम आहेत। मी बघतो काय आहे ते। मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, अमोल बरा होईल ना? हो होईल बरा, पण आताची सिच्युएशन काय मला जरा बघू द्यात ना, मग मी सांगतो तुम्हाला। पे 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 सांभाळ स्वतःला पे। मला तर ना काय चाललंय तेच कळना झाले बघा। एवढे सगळे आनंदी होते, अमोलचे उपचार बी चांगले चालले होते, पण अचानक ही असं। बापू, अहो आपण डॉक्टर काय म्हणतायत हे बघूयात, पण तुम्ही सगळे प्लीज सांभाळा स्वतःला। मला खूप भीती वाटते। पे अगं घाबरायचं नाही ग, घाबरायचं नाही, तू शांत हो, काय पण विचार मनात आणू नको, सगळं ओके होणार आहे, टेन्शन घेऊ नको अजिबात। पे अर्जुन हे बघ मी अमोलच्या जीवाची भीक मागते तुझ्याकडे। तू खूप लहान आहे रे, काही कर, पण त्याला आमच्या बाजूने हिरावून नको घेऊ, नको हिरावून घेऊ। मी काय करू? रुपाली शांत हो तू जरा। रुपाली अगं असा धीर सोडू नको। असं खचून कसं चालेल? डॉक्टर तपासतायत की अमोलला, नक्की काहीतरी चांगलं सांगतील। हे बघा, या आजारपणात अमोलच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे का नाही? अगदी बरोबर आहे बापू तुमचं। रुपाली अगं अमोलच्या आजाराशी झुंजत असताना आपण त्याला आधार द्यायला पाहिजे, अगं त्याची ताकद बनायला पाहिजे। आपणच गळाटून गेलं तर कसं चालेल बघू। हा पे आजपर्यंत प्रत्येक लढाईत तू लढलीस आणि तू जिंकलीस, आज आपल्या अमोलसाठी ह्याच्याकडे कशाला भीक मागतेस? याला पाजर फुटलेला नाही बघितलं मी आजपर्यंत। अमोल हवाय मला, पाहिजे बाकी काय नको, अमोल हवाय। पाहिजे ना मग डॉक्टरांशी बोलू, जे काय करायला लागते ते करू, ह्याच्या पुढे हात नको पसरूस। अरे मला आत्ता फक्त तुझा आणि माझा संबंध संपलाय, पण आज जर माझ्या अमूलला काही झालं ना, तर इथून पुढं ना तुला माझ्या मनात जागा असेल ना माझ्या घरात। रुपाली, रडून अमोलचा त्रास कमी नाही होणार, तू नको त्रास करून ठेव। अहो मला ना आता बाकी काही कळत नाहीये, अमोलला लवकर बरं वाटलं पाहिजे। हो ना, अहो छोटे सरकार आज ठीक होते, अहो त्यांची इच्छा पूर्ण न केल्यामुळे त्यांना हा त्रास झालाय का? अगं आधीच सगळे काळजीत आहेत आणि तुला हेच बोलायचं आहे का आता? अहो तसं नाही, पण डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय ना की छोटे सरकारांना आपल्याला खुश ठेवायला हवं। हो, कदाचित ते ना अमोलचं पण ऐकलं नाही, ह्याच त्यांनी टेन्शन घेतलं असणार आहे। आपण आणि भाऊजींनी उगाच ताणलं एवढं। तुम्हाला झालंय काय? आपला अमोल त्रासात आहे आणि तुम्ही अर्जुन अपर्णाबद्दल बोलताय।
स्वप्नील सर पण मोना तुम्ही सगळे जरा शांत व्हा. काय असेल ते डॉक्टर सांगतील आपल्याला. उगाच तर्क लावण्यात काय अर्थ नाही. बरोबर आहे दीपा तुझं. डॉक्टर दिदे दाजी डॉक्टर काय झालं, कसं आहे अमोल? तुम्ही जरा सगळे प्लीज शांत व्हा. अमोलची तब्येत थोडी सिरियस आहे. हो डॉक्टर, असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्ही काहीतरी उपाय सांगा ना. हे बघा, आपल्याला आता अमोलची सर्जरी करून ट्युमर बाहेर काढावं लागेल. काय पण तुम्ही म्हणाला होतात ना केमोसाठी जास्त ट्राय करूया म्हणून. हो, पण अमोलची परिस्थिती बघता आता ते अवघड वाटतंय. चक्कर येणे म्हणजे ट्युमर वाढण्यासारखंच आहे. रिपोर्ट्सही सगळे आपल्याला कळतीलच काय ते. आमचा प्राथमिक अंदाज तोच आहे. अरे जा, अरे माझा अमोल पराव होईल ना रे. हो खतम तुम्ही. हे बघा, जरा सगळे तुम्ही प्लीज शांत व्हा. हेच तर आपल्याला करायचं नाही. तुम्ही सगळ्यांनी जर असं टेन्शन घेतलं तर अमोलही टेन्शन घेणार. आणि हे होऊ नये हे मी तुम्हाला मागेही सांगितलंय, आताही परत तेच सांगतोय तुम्हाला. तुमच्या कुटुंबातलं वातावरण तुम्ही आनंदी ठेवा. तेच तर अमोलला पोषक ठरेल ना. येतो मी. काय तर म्हण, मला काय नाही होणार माणिक काका. आता पडला का नाही उत्ताना. या आंबल्याचे जरा कान भरले, थोडं टेन्शन वाढवलं ना, त्याचं वरचं तिकीट फिक्स. अर्जुन, तर काय करायचं? बापू डॉक्टर जे सांगतील तेच करणं भाग आहे आता आपल्याला. हो, पण छोटे सरकार खूप लहान आहे तो. आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. डॉक्टर असंच ऑपरेशन नाही सुचवणार, काहीतरी कारण असणार आहे त्या माग. पण ऑपरेशन मध्ये रिस्क आहे ना. आपल्या अमोलला काही झालं तर. आणि मलाही असं वाटतं की केमोवर आपण अजून थोडे दिवस बघूयात. रिपोर्ट येईपर्यंत थांबूया. आता नको आपण काही बोलायला. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांशी बोलू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.